नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CISF या विभागामार्फत फक्त 10वी किंवा 10वी प्लस ITI पास उमेदवारांकरता भरती जाहीर करण्यात आलेली आहे, त्या भरतीविषयी जाणून घेणार आहोत। जर तुम्ही फक्त 10वी पास आउट असाल तरी सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि जर तुम्ही 10वी प्लस ITI पास आउट असाल तर तुम्हाला फक्त प्राथमिकता दिली जाऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही 10वी पास आउट असाल तर नक्कीच तुम्ही या पदांकरता अर्ज सादर करू शकता। चला तर आपण डिटेल माहितीकडे वळूया। त्यामध्ये बघून घेऊ की कशा पद्धतीने पदाचे नाव आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा, सॅलरी कशा पद्धतीने आहे आणि परीक्षा कोणत्या पद्धतीने घेण्यात येणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। या भरतीविषयी आपण वेळ न घालवता माहिती जाणून घेऊ। तर मित्रांनो, ही PDF जाहिरात आहे। या ठिकाणी आपण वाचू शकतो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF नोटीस दिलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल और ट्रेड्समॅन, म्हणजे ही जी पदे आहेत ती कॉन्स्टेबल किंवा ट्रेड्समॅन या पदांची आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची जी ऍप्लिकेशन सुरू झाली 5 मार्च 2025 पासून तर 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। आजच्या जाहिरातीमध्ये आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ, कारण की जाहिरात खूपच मोठी आहे। प्रत्येक मुद्द्यावरती चर्चा करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण फक्त जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरतीच फक्त फोकस करणार आहोत। या ठिकाणी बघू, ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन्स, म्हणजे मुले आणि मुली दोन्ही उमेदवार या पदाकरता अर्ज सादर करू शकतात। याच ठिकाणी आपण बघू शकतो पदाचे नाव परत दिलेले आहे कॉन्स्टेबल और ट्रेड्समॅन, पण या ठिकाणी एक गोष्ट दिलेली आहे फिलिंग अप द टेम्पररी पोस्ट। जर या ठिकाणी टेम्पररी पोस्ट दिलेली आहे तरी पण तुम्ही जर मित्रांनो आपण मुद्दा क्रमांक 4.10 जर बघितला तर या ठिकाणी दिलेलं आहे द पोस्ट आर कम्बिस्ट अँड प्युअरली टेम्पररी इन नेचर बट लाईक टू बिकम परमनंट, म्हणजे ही पदे नंतर परमनंट होणार आहेत असं मुद्दा क्रमांक 4.10 मध्ये दिलेलं आहे। पुढे आपण बघून घेऊ, पे स्केल खूप चांगली आहे। या ठिकाणी दिलेलं आहे पे लेवल 3 21,700 ते 69,100। त्यानंतर या ठिकाणी दिलेले आहे उमेदवारांना नॅशनल पेन्शन स्कीम नुसार किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम नुसार सुद्धा पेन्शन लागू असणार आहे। त्याचप्रमाणे दिलेलं आहे की टेस्ट कोणत्या पद्धतीने होईल, तर जी प्रोसेस आहे अशा पद्धतीने जाणार आहे। द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कंसिस्ट ऑफ फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET होणार आहे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST होणार आहे, डॉक्युमेंटेशन म्हणजे कागदपत्रांची पडताळणी, ट्रेड टेस्ट, रिटन एक्झामिनेशन अंडर OMR बेस्ड किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT मोड अँड मेडिकल एक्झामिनेशन, अशा पद्धतीने ही जाहिरात किंवा भरती राबवल्या जाणार आहे। आणि ही जी भरती निघालेली आहे त्या भरतीकरता ऍप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड थ्रू ऑनलाईन मोड ओनली, म्हणजे फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे। चला तर पुढे फक्त आपण महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। पुढे ठिकाणी कटअप आपण बघून घेऊ। एज दिलेली आहे, म्हणजे तुमची जी वयोमर्यादा आहे ती गणली जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि कास्ट सर्टिफिकेट गणण्याचा किंवा त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असण्याचा जो दिनांक आहे ते आहे 3 एप्रिल 2025, म्हणजे या तारखेला तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणे, व्हॅलिड सर्टिफिकेट असणे किंवा त्या तारखेला तुम्ही पासआउट होणे 10वी किंवा कास्ट सर्टिफिकेटचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। पे स्केल परत एकदा दिलेला आहे पे लेवल 3 21,700 ते 69,100। नॅशनॅलिटी ऑब्विसली सिटीजन ऑफ इंडिया दिलेला आहे। त्यानंतर आपण वॅकन्सी बघून घेऊ, कॅटेगरीनुसार किंवा ट्रेडनुसार कोणकोणत्या वॅकन्सी आहे आणि किती पदे आहेत। त्या ठिकाणी बघू शकतो नेम ऑफ द पोस्ट किंवा ट्रेड, मेल फिमेल आणि टोटल दिलेलं आहे आणि ESM म्हणजे एक सर्व्हिसमॅन आणि ग्रँड टोटल। त्या ठिकाणी बघू कॉन्स्टेबल कुक आहे 400 मेल 44 फिमेल एकूण 444 पदे, एक सर्व्हिसमॅन 49 एकूण आहे 493, म्हणजे कुक पदाकरता 493 पदांची जाहिरात आहे। त्यानंतर कोबलर म्हणजे बूटमेकर मेल 7 फिमेल 1 एकूण 8, एक सर्व्हिसमॅन 1 असे एकूण 9 पदे असणार आहे। टेलर मेल 19 फिमेल 2 टोटल 21 पदे आणि एक सर्व्हिसमॅनचे 2 अशा पद्धतीने एकूण 23 ग्रँड टोटल असणार आहे। बार्बर मेल 163 फिमेल 17 पदे टोटल 180 पदे, एक सर्व्हिसमॅन 19 पदे असे एकूण 199 पदांची जाहिरात आहे। त्यानंतर वॉशरमॅन मेल 212 पदे फिमेल 24 पदे एकूण 236 पदे, एक सर्व्हिसमॅन 26 एकूण 262 पदे। स्वीपर 123 मेल 14 फिमेल 137 टोटल, एक सर्व्हिसमॅन 15 आणि ग्रँड टोटल असणार आहे 152 पदे। पेंटर आहे 2 पदे मेल फिमेल करता पदे नाहीत, टोटल 2च पदे, एक सर्व्हिसमॅनचे पदे नाही एकूण 2 पदे असणार आहे। त्यानंतर कारपेंटर मेल 7 फिमेल 1 एकूण 8 आणि एक सर्व्हिसमॅन 1 एकूण 9 पदांची जाहिरात आहे। त्यानंतर इलेक्ट्रिशियन याकरता मेल 4 फिमेल करता पदे नाही,
आणि एक सर्व्हिसमॅन करता सुद्धा पदे नाही, ग्रँड टोटल आहे 4 पदांची. माली मेल 4 पदे, सेम फिमेल करता नाही, एक सर्व्हिसमॅन करता नाही, ग्रँड टोटल आहे 4. वेल्डर 1 पद मेल करता, त्याचप्रमाणे चार्ज मेकॅनिक करता 1 पद मेल करता आणि एमपी अटेंडंटचे 2 पदे फक्त मेल करता. अशा पद्धतीने एकूण 945 मेल करता पदे म्हणजे मुलांकरता. मुलींकरता 103 पदे, एकूण मुलांचे आणि मुलींचे पदे 1048, एक सर्व्हिसमॅनचे 113 पदे, एकूण ग्रँड टोटल आहे 1161 म्हणजे 1161 पदांची ही जाहिरात आहे. जर तुम्हाला कॅटेगरीनुसार पदे बघून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकता. पुढे आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ मित्रांनो, कारण जाहिरात बरीच मोठी आहे, यावरती बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत तुमच्या सर्टिफिकेट विषयी किंवा इतर गोष्टीविषयी, पण आपण फक्त मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी एक मुद्दा दिलेला आहे, ऍप्लिकेशन फी फक्त आहे 100 रुपये. अनरिझर्व, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस करता आणि इतर उमेदवारांकरता म्हणजेच शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता फी मधून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे अतिशय सुंदर गोष्ट आहे, फी फक्त या ठिकाणी 100 रुपये देण्यात आलेली आहे आणि इतर उमेदवारांकरता फी सुद्धा भरायची आवश्यकता नाही. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला CISF rectt.cisf.gov.in याच फक्त वेबसाईटवर भरायचे आहे. त्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इतर पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. महत्वाचा मुद्दा, पीईटी किंवा पीएचटी किंवा डॉक्युमेंटेशन अँड ट्रेड टेस्ट ह्याच्यात दिलेल्या द स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस आर ॲज अंडर, म्हणजे ह्या ज्या 3 पद्धती दिल्या यानुसार रिक्रुटमेंटची प्रोसेस होणार आहे. ठीक आहे, जसं आपण बघितलं पीईटी पीएचटी डॉक्युमेंटेशन आणि ट्रेड टेस्ट पहिले होणार आहे. जसं की आपण बघितलं पीईटी किंवा पीएचटी डॉक्युमेंटेशन आणि ट्रेड टेस्ट, त्यानंतर OMR बेस्ड किंवा सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड किंवा पेपरवरती तुमची एक्झामिनेशन होणार आहे आणि डिटेल मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. आणि जी परीक्षा मित्रांनो OMR किंवा सीबीटी ही हिंदी आणि इंग्लिश म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश या 2 भाषांमध्ये होणार आहे. आता महत्वाचा मुद्दा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे आपण बघून घेऊ आणि त्याच पद्धतीने तुमचं फिजिकल काय लागणार आहे ते सुद्धा बघून घेऊ. या ठिकाणी दिलेलं आहे स्किल ट्रेड करता मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य, म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास आउट असाल किंवा समतुल्य तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही स्किल ट्रेड जे आहे त्याकरता अर्ज सादर करू शकता. उदाहरणार्थ दिलेले आहे बार्बर, बूट मेकर किंवा कोबलर, टेलर, कुक, कार्पेंटर, माली, प्रिंटर, चार्ज मेकॅनिक, वॉशरमॅन, वेल्डर, इलेक्ट्रिशियन अँड मोटर पंप अटेंडर या पदांकरता तुम्ही अर्ज सादर करू शकता. आणि याकरता तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो ती अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 3 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असणे गरजेचे आहे. पुढे दिलेल्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रेन पर्सन विल बी प्रिपेअर्ड, म्हणजे फक्त ITI जर तुम्ही पासआउट झाला असाल तर त्यांना फक्त प्राथमिकता दिली जाणार आहे, पण अर्ज फक्त 10वी पासआउट उमेदवार सुद्धा सादर करू शकतो. पुढे दिलेल्या अनस्किल्ड ट्रेड करता फक्त एकच ट्रेड आहे याच्यामध्ये, त्याच्याकरता फक्त 10वी पासआउट जरी असाल तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता. उदाहरण दिले आहे स्वीपर, म्हणजे या पदाकरता फक्त 10वी पासआउट उमेदवार अर्ज सादर करू शकतात आणि ते पण तुमच्याकडे जे 10वीचं सर्टिफिकेट आहे किंवा 10वी तुम्ही पासआउट असाल ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याच्या शेवटच्या दिनांकाला म्हणजे 4 एप्रिल 2025 पर्यंत पासआउट असणे गरजेचे आहे. एज लिमिट बघून घेऊ, बिटवीन 18 to 23 इयर्स, म्हणजे 18 ते 23 वर्षापर्यंत तुमचं वय असावं आणि वय गणण्याची जी दिनांक आहे ती आहे 1 ऑगस्ट 2025, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 ला तुम्ही 18 ते 23 वयोगटामध्ये असणे गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये काही रिलॅक्सेशन किंवा सूट दिलेली आहे. बघून घेऊ, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब करता 5 वर्षापर्यंत सूट, म्हणजे 23 + 5 म्हणजे 28 वर्षे. अदर बॅकवर्ड क्लास करता 3 वर्षे म्हणजे 26 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकतात. आणि एक सर्व्हिसमॅन करता 3 वर्ष दिलेले आहे. एक सर्व्हिसमॅन करता नियम वेगळे असतात. मिलिटरी सर्व्हिस मधून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर किंवा त्यांची सेवा संपल्यानंतर 3 वर्षे त्यांना एज लिमिट मध्ये सूट देण्यात येणार आहे. चिल्ड्रेन अँड डिपेंडेंट फॅमिली मेंबर्स ऑफ व्हिक्टिम किल्ड इन द 1984 राइट्स अँड कम्युनिटी राइट्स ऑफ 2002 इन गुजरात, म्हणजे ज्या दंगली झालेल्या होत्या 1984 आणि 2002 या दोन्ही दंगलीचे जे विक्टिम्स आहेत त्या फॅमिलीचे जर मेंबर्स असतील किंवा चिल्ड्रन्स असतील त्या उमेदवारांकरता अनरिझर्व ईडब्ल्यूएस करता 5 वर्ष शिथिलतम, त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेट करता 8 वर्ष शिथिलतम आणि SC/ST करता 10 वर्ष शिथिलतम देण्यात येणार आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड बघून घेऊ. मेल कॅन्डिडेट करता दिलेला आहे हाईट अनरिझर्व SC EWS अँड OBC कॅन्डिडेट्स करता 170 सेंटीमीटर आणि चेस्ट दिलेले आहे अनरिझर्व SC EWS आणि OBC उमेदवारांकरता 80 ते 85 सेंटीमीटर, म्हणजे न फुगवता 80 आणि फुगवून 85 सेंटीमीटर. फिमेल कॅन्डिडेट करता अनरिझर्व SC EWS आणि OBC करता 157 सेंटीमीटर हाईट दिलेली आहे आणि चेस्ट फिमेल करता लागू नसणार आहे. हा पॅराग्राफ तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता.
आणि जे उमेदवार सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम, हिमाचल प्रदेश, काश्मीर अँड लेह अँड लद्दाख रिलीजन्स ऑफ जम्मू अँड काश्मीर सब्जेक्ट टू प्रोडक्शन ऑफ सर्टिफिकेट ॲज पर एनेक्झर 6, म्हणजे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता हाईट 165 सेंटीमीटर, फिमेल करता 155, मेल करता 78-83 छाती दिलेली आहे, न फुगवता आणि फुगवून, आणि फिमेल करता नॉट अप्लिकेबल. तर अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि ऑल जे शेड्यूल ट्राईबचे उमेदवार आहे म्हणजे एसटी कास्टचे जे उमेदवार आहे शेड्यूल ट्राईबचे, अनुसूचित जमाती, त्यांच्याकरता हाईट दिलेली आहे 162 सेंटीमीटर, मेल करता फिमेल करता 150 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 76 सेंटीमीटर आणि फुगवून 81 सेंटीमीटर, म्हणजे एसटी कॅन्डिडेट करता या ठिकाणी असं दिलेलं आहे. आणि चेस्ट जे आहे ते फिमेल करता नॉट ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर बरेचसे मुद्दे दिलेले आहे, तुम्ही जाहिरात डाउनलोड करून वाचू शकता. टॅटू विषयी काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे ते तुम्ही समजून घ्या. टॅटू कुठं असलेला चालेल, कोणत्या पद्धतीचे टॅटू चालतील, कोणत्या पद्धतीचे टॅटू चालणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता. परत या ठिकाणी दिलेलं आहे तुमची शैक्षणिक अर्हता 3/4/2025 पर्यंत पूर्ण झालेली असावी. त्यानंतर मित्रांनो हाऊ टू अप्लाय मध्ये दिलेलं आहे, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती म्हणजे CISF.RECTT.CISF.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि कोणकोणत्या स्टेटमध्ये कोणकोणत्या सेक्टर मधून अर्ज सादर होणार आहे आणि त्यानंतर जे काही टेस्ट होणार आहे त्या कोणकोणत्या स्टेटमधून कोणकोणत्या ठिकाणून होणार आहे ते या ठिकाणी आपण बघून घेऊ. जसं की आपण महाराष्ट्राचं जर बघायचं झालं तर आपण येतो वेस्टर्न सेक्टरमध्ये दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव, गोवा, गुजरात अँड महाराष्ट्र. या ठिकाणी पत्ता दिलेला आहे CISF कॉम्प्लेक्स सेक्टर 35, खारघर, नवी मुंबई 410-210. ठीक आहे. ईमेल दिलेले आहे digwz@cisf.gov.in. तर आपलं या ठिकाणून म्हणजे महाराष्ट्राच्या उमेदवारांकरता या ठिकाणी अर्ज जातील, आपले जे काही अर्ज जायचे आणि जे काही एक्झाम वगैरे होणार आहेत या सेंटर मार्फत एक्झाम घेतल्या जाणार आहे. त्यानंतर अर्ज कशा पद्धतीने अपलोड करायचा या सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा याची माहिती हवी तर त्याकरता सुद्धा आपण व्हिडिओ उपलब्ध करून देऊ. त्याकरता मित्रांनो तुम्ही कमेंट्स करा, नक्कीच त्याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे. फिजिकल इक्वेशनची टेस्ट कशा पद्धतीने होईल, मेल करता 1.6 किलोमीटरची रेस असणार आहे, 6 मिनिट 30 सेकंड मध्ये पूर्ण करायची आहे. फिमेल करता 800 मीटरची रेस असणार आहे, 4 मिनिट मध्ये पूर्ण करायची आहे. बऱ्याचशा बाबी या जाहिरातीमध्ये दिलेल्या मित्रांनो. महत्वाचं तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, फी आणि वयोमर्यादा, सॅलरी या सर्व बाबी महत्वाच्या होत्या, त्याविषयी आपण आता चर्चा केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो 11.1.12 मध्ये ट्रेड टेस्ट घेतले जाणार आहे, याविषयीची माहिती दिलेली आहे. जर उमेदवार ऑल द कॅन्डिडेट डिक्लेअर पास्ट इन HBT, PET, PST अँड डॉक्युमेंटेशन विल बी अंडरगो ट्रेड टेस्ट विल बी क्वालिफाईंग इन नेचर. म्हणजे जर तुम्ही या सर्व टेस्ट पासआउट झाले तर त्याच्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे. त्याच्याकरता कुक, बूट मेकर याकरता काय काय होणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की कुक असेल तर कुकिंग फॉर चपाती अँड राईस म्हणजे चपाती राईस बनवण्याची टेस्ट घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर कुकिंग फॉर व्हेजिटेबल, दाल, सांबार, इडली etc. कुकिंग फॉर मीट, फिश, एग, खीर. म्हणजे कुक जर असेल तर या पद्धतीने तुमची ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे. बूट मेकर करता सुद्धा दिलेला आहे पॉलिशिंग ऑफ शूज म्हणजे शूला पॉलिश करणे, हँडलिंग ऑफ टूल्स, कटिंग ऑफ लेदर रिपेअर अँड स्टिचिंग ऑफ शूज. टेलर करता सुद्धा काही टेकिंग मेजरमेंट ऑफ पर्सनल, कटिंग ऑफ क्लॉथ अँड स्टिचिंग ऑफ युनिफॉर्म. बार्बर करता सुद्धा हँडलिंग ऑफ टूल्स, हेअर कटिंग, शेविंग. वॉशरमन करता वॉशिंग ऑफ क्लॉथ, आयरनिंग ऑफ खाकी कॉटन युनिफॉर्म, आयरनिंग ऑफ वुडन टेरिकॉटन युनिफॉर्म्स. म्हणजे ह्या साध्या ज्याच्या तुमच्या टेस्ट आहे ना त्या घेतल्या जाणार आहे. आता 13 पदे आहेत. त्या पदांना करता जसं की मोटर पंप अटेंडंट्स करता नॉलेज ऑफ पंप, नॉलेज ऑफ मोटर आणि नॉलेज ऑन रिपेअर. चार्ज मेकॅनिक करता नॉलेज ऑफ AC अँड DC करंट, नॉलेज ऑफ व्होल्टेज रिसिव्हिंग, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन, नॉलेज ऑफ स्विच बोर्ड अँड फॉल्ट अटेंडन्स. अशा पद्धतीने छोट्या तुमच्या टेस्ट घेतल्या जाणार आहे. पण तुम्हाला तत्पूर्वी HBT, PET, PST अँड डॉक्युमेंटेशन हे कम्प्लीट करायचे आहे. आणि या सर्व टेस्ट पासआउट झाल्यानंतर द कॅन्डिडेट हु क्वालिफाईड इन PET डॉक्युमेंटेशन अँड ट्रेड टेस्ट विल बी कॉल्ड फॉर रिटर्न एक्झामिनेशन अंडर OMR किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे या सर्व टेस्ट पासआउट झाल्यानंतर तुमचं ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन करता बोलवल्या जाणार आहे. तर परीक्षा कशा पद्धतीने असेल तर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स पेपर टू बी आन्सर्ड ऑन OMR शीट किंवा CBT म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल किंवा पेपरवरती होईल. 100 मार्कांचे प्रश्न असणार आहे आणि 2 तासाची ही परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाकरता 1 मार्क असणार आहे. त्यामध्ये काय असेल मित्रांनो तर जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज, नॉलेज ऑफ एलिमेंटरी मॅथमॅटिक्स,
analytics aptitude, ability to observe and distinguish pattern and to test the basic knowledge of candidates in हिंदी or English. आणि ही जे प्रश्नपत्रिका असणार आहे ती हिंदी किंवा इंग्लिश मध्ये असणार आहे. तर सिंपलशी अशी तुमची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स फॉर क्वालिफाईंग फॉर नेक्स्ट स्टेज विल बी ॲज अंडर, म्हणजे तुम्हाला पास आउट होण्याकरता अनरिझर्व, ईडब्ल्यूएस आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता 35% आणि SC ST OBC करता 33% पास आउट होण्याकरता किंवा पुढच्या स्टेजला जाण्याकरता आवश्यक आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी दिल्या मित्रांनो. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन वगैरे होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची जाहिरात होती. नक्कीच जर तुम्ही 10वी पास आउट असाल तर या पदाकरता अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर कराच. आणि इतर या भरतीविषयी तुम्हाला माहिती आवश्यक असल्यास तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट्स करा. त्या कमेंट्समध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तेवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.